अवचितवाडी चोरांच्या पुन्हा धुमाकूल. उपराला तलावावरील शेती पंपांच्या केबल लंपास. शेतकऱ्यांचे तब्बल 5 लाखांचे नुकसान. नमस्कार. आपण पाहत आहात कनेक्ट कोल्हापूर न्यूज. कागल तालुक्यातील अवचितवाडी येथे चोरट्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच 17हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबल चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता उपराला तलाव परिसरात पुन्हा मोठी चोरी झाली आहे. या घटनेत सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नेमकं काय घडलं पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. कागल तालुक्यातील अवचितवाडी येथील उपराला तलाव परिसरात काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत अनेक शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या विद्युत केबल कापून लंपास केल्या. नेहमीप्रमाणे शेतकरी रात्री शेती पंप बंद करून घरी गेले होते. मात्र आज सकाळी पिकांना पाणी देण्यासाठी उपराला तलाव परिसरात पोहोचलेल्या शेतकऱ्यांना धक्काच बसला. मोटारीच्या विद्युत वायरी कापून चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेत चिमकाई देवी पाणी पुरवठा संस्था तसेच अवधूत मोरवाले, मधु अंगज आणि शहाजी अंगज यांच्या शेतीपंपांच्या केबल चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. विशेष म्हणजे याच्या परिसरात काही दिवसांपूर्वी 17हून अधिक शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या होत्या. त्यामुळे पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोटारींची गरज असताना झालेल्या या चोरीमुळे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या प्रकरणाची नोंद मुरगूड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.